नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आला होता, पण आज विचार केलेला काहीतरी युनिक बनवायचं आणि मस्त आवडीने खायचं. मग विचार केला शेवभाजीचा आणि आज एकदम मसालेदार शेवभाजी खाल्ली, ती पण एकदम पुण्या स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला बघूया पूर्ण रेसिपी. कोणतीही भाजी चवदार बनवण्यासाठी त्याचा मसाला बनवणं खूप गरजेचं आहे. तर इकडे सगळ्यात पहिलं मी बघा लसूण कापून घेतलेला आहे, मिरची कापून घेतलेली आहे बारीक, टॉमॅटो आपण इकडे एक बारीक कापून घेतलेला आहे, शिमला मिरची कापून घेतलेली आहे, सोबत 2 कांदे कापून घेतलेले आहेत, मीठ, जिरं आणि सोबत कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक. आणि इकडे हे मसाले घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला घरचा लाल मसाला आहे, त्याच्यानंतर हा इकडे चाट मसाला घेतलेला आहे, याच्यानंतर हळद घेतलेली आहे थोडीशी, लाल मसाला आहे आणि इकडे आपण गरम मसाला घेतलेला आहे. तर हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि ही आपण घेतलेले आहेत गाठे, ज्याला आपण शेव बोलतो. हे तिखट गाठे आहेत. तुम्ही इकडे येल्लोवाले गाठेसुद्धा वापरू शकतात, जे तिखट नसतात, नॉर्मली असतात ते, पण मी इकडे तिखट गाठे घेतो. तर आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. सर्वात पहिला आपण तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. तेलसुद्धा मी मापशीर घेतो आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. एक आपण अंदाजाने तेल घेतो ना, तसं मी अंदाजाने घेतो आहे. तुम्हीसुद्धा इकडे 4 ते 5 चमचे तेल घेऊ शकतात. आपल्याला जिरं नाही पहिला टाकायचं आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला याच्यावर लसूण टाकायचं आहे, कारण लसूण आणि मिरचीची आपल्याला फोडणी द्यायची आहे. सर्वजणं पहिला जिरं टाकतात, प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते, पण मी जिरं नंतर टाकतो. म्हणून मी इकडे पहिलं मिरची आणि लसूण चांगलं तेलावर फोडणी देऊन घेतो आहे. मिरची आणि लसूण चांगलं आपण तेलावर फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. मी इकडे बारीक कांदा कटिंग करून घेतलेला आहे, तो आपण टाकून घेतो याच्यामध्ये आता. आणि याला चांगलं परतून घ्या. आणि आता आपण याच्यामध्ये जिरं टाकूया. मी तुम्हाला बोललो होतो मी जिरं नंतर टाकतो. मग आता मी याच्यामध्ये जिरं टाकून घेतो आहे आणि याला पण चांगलं एकदा परतून घेऊ आपण. आता आपण टॉमॅटो आणि शिमला मिरचीसुद्धा टाकून घेऊया. शिमला मिरची पण लगेच टॉमॅटोवर आपण टाकून याला चांगलं परतून घेणार आहोत. शिमला मिरचीसुद्धा एकदम बारीक कटिंग करून घेतलेली आहे मी इकडे. आता चांगलं परतून घेऊया आणि 2 ते 3 मिनटासाठी चांगलं शिजवून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. सगळ्यात पहिला घरचा लाल मसाला आहे, तो मी इकडे टाकतो आहे. आपण सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले होते, ते सगळे मसाले थोडे थोडे करून टाकूया. गरम मसाला टाकतो आहे, सगळं मी 1-1 चमचा टाकणार आहे. हळद टाकणार आहे आता थोडीशी. त्याच्यानंतर जो आपण चाट मसाला घेतला होता, तो चाट मसालासुद्धा टाकतो आहे. आणि सोबत पावभाजी मसाला आपण आता टाकलेला आहे. तर आता याला चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. याला जेवढं जास्त परतता येईल तेवढं छान परतून घ्या. त्याच्याने काय होईल, टेस्ट तेवढी छान येईल, कारण मसाला जेवढा जास्त फ्राय करतात आपण तेवढा तो छान होतो. आणि जेवढं परततो आपण कोणतीही भाजी, ती भाजी पण तेवढी टेस्टी होते. म्हणून जेवढं परतून घेता येईल तेवढं परतून घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, पण सुरुवातीला फक्त 1च ग्लास पाणी आपण टाकणार आहोत, कारण हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला सगळे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण पहिला 1 ग्लास पाणी टाकूया आणि त्याला चांगलं उकळत ठेवूया.
छान उकळ आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता एकदा आपण परतून घेऊया. याला चांगलं एकदा घोटाळून घ्या पूर्ण. आणि आपण याच्यामध्ये जेव्हा शेव टाकणार त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी पहिला नाही टाकायचं आहे. आता या पाण्यामध्ये चांगलं आपण शिजवून घेतलेले आहेत व्हेजिटेबल्स. अजून एकदा थोडंसं उकळ देऊया आणि मग याच्यामध्ये आपण गाठी टाकून घेऊया. आता उकळ आल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं मीठ टाकून घेऊया. मीठ मी थोडं नंतर टाकतो आहे, कारण मीठ पाण्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं होतं, म्हणून पाणी टाकल्यानंतर मीठ घेतो आहे. आपण इकडे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. खरं तर मी 1.5 चमचेच मीठ टाकलेलं आहे. जर वाटलं तर मी नंतर टाकेन. मीठ जास्त व्हायला नको, कमी झालं तर आपल्याला नंतर टाकता येते. छान एकदा परतून घेतो. आणि आता तुम्ही बघू शकतात लालसर कलरसुद्धा आलेला आहे छान पाण्यालासुद्धा. आता आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊया. तर आपण शेव टाकून घेतो आहे पूर्ण याच्यामध्ये आता. आणि ही शेव पूर्ण चांगली परतून घ्यायची आहे आपल्याला. पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला पहिला पाणी ॲड नाही करायचं आहे. चांगलं सगळं एकदम मिक्स करून घ्या पूर्ण. आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. खरं तर 1 ग्लास पूर्ण नाही, अर्धा ग्लास आपण इकडे पाणी घेणार आहोत. कारण पाणी तुम्ही जास्तही घेतलं तरी ते पाणी नंतर आटून जाईल पूर्ण. तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पूर्ण ग्लासही पाणी घेऊ शकतात. जर तुम्हाला परफेक्ट अंदाज आला नाही, पाणी जास्त झालं तरी पाणी आटून जाईल. कारण जे गाठे आहेत ते आता कडक आहेत, ते जसे जसे सॉफ्ट होत जातील तसं तसं ते पाणी ॲब्झॉर्ब करत राहतील. म्हणून सांगतो, पाणी जास्त झालं तरी काही टेन्शन घेऊ नका. तर इकडे आपली भाजी तर रेडी झालेली आहे. आता आपण शेवटला एक लाल मिरची पावडर टाकणार आहोत. काश्मीरी लाल मिरची, जी मिरची असते काश्मीरी मिरची, त्याची आपण जो मसाला येतो तो आपण टाकून घेणार आहोत. खरं तर हा कलरसाठी असतो, कारण ह्याची चवसुद्धा छान असते आणि कलर हा तिखट नसतो, दिसायला लाल असतो, पण हा खरं म्हणजे कलरसाठी वापरला जातो. आता छान आपण याला मिक्स करून घेऊया. आणि याच्यावर शेवटला आपल्याला सगळ्यात टाकायचं आहे ते म्हणजे कोथिंबीर. मी बारीक कोथिंबीर कटिंग करून ठेवलेली आहे, ती आता याच्यावर मी टाकणार आहे. आणि मग आपण एका प्लेटमध्ये काढून मस्त त्याचा आनंद घेऊया. तर मस्त मी कोथिंबीर टाकून घेतो आहे. आणि चला आता आपण प्लेटमध्ये काढून खाऊन बघूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि रेसिपी खरं बघण्यात आनंद आला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.